आता कसं हे 2-4 दिवसात ते पाणी प्यायला शिकले हा. नाही तर आजवर पाणीच पित नव्हतं. अगं ठेवीत होतो पितच ते पाण्याकडे बघतच नव्हतं. मग कधी ढकलला तर पित नव्हतं. इथे 1-2 बार जास्त उन्हात राहिलं का तेव्हा ते पाणी प्यायचं शिकलंय. नाही तर बळच तसली बॉटल आधी इंजेक्शन पाजायचो पुन्हा तसली बळच बॉटल होतायचो त्याच्या तोंडात. ते आत्ता कुठं पाणी प्यायला शिकले. उठत आहे उठून तिकडं बसलो होतं दगडात. मी आत्ता तिकडं सावलीत लावून ह्या पोत्यावर ठेवले. ते काय करतं उठत आहे आणि तिकडं खड्यात बसत आहे. चल अंदर ह्याच्यात एवढं. हां त्याला आत्ता गुळ पण चारलाय मी त्याला. सकाळी ही त्याचीच खुराकाची पाठी होती. हां गुळ पण खाल्लाय त्याने. आता त्याचं काय अडचण नाही. त्याने फक्त उठायला नाही पाहिजे. आता मी सध्या गाजराची शेतात आहे. हे बघा ही शेंग बघू आपण. अरे ही शेंगच नाही पण ही मात्र शेंग आहे ही. आणि इकडे गेलेली अशा शेंगा सापडतात. हा हे आपल्या भिवंगाच्या शेंगा आणि फोडल्या तर मध्ये शेंगदाणा निघतोयच. हे बघा हा 2 शेंगदाणे निघलेत. परत ही एक फोडून बघू आपण. अशा लई शेंगा सापडतात ह्या शेतात मशागत करताना. थोडेसे शेंगदाणे चवीला भारी आहेत बरं का पण भिजल्यामुळे थोडेसे म्हणजे जास्त वेळ जमीत राहिले ना. भिजले नाही ते वरच्या कवरमुळे शेंगदाणे भिजले नाहीत. भिजले असते तर उगून निघले असते वापले असते पण हे भिजले नाहीत ना तर त्याच्यामुळे अशा भरपूर शेंगा आहेत. आणि या शेंगा खायला पाखरं इथं हजेरी लावतात. आणि अशा लय मोठ्या शेंगा दिसतात. हे बघा इथं परत एक मला चालताना शेंग दिसली. तर ह्याच्यात बी शेंगदाणा निघणारच कारण की अशा ह्या शेतात चालायला लागलं ना भरपूर शेंगा दिसतात. हे बघा एक शेंगदाणा निघला. आणि असं चालायला लागलं ना तर काय झालं लाकड्यावर मारले ना ह्याच्यात तर त्याच्यामुळं या शेंगा अशा वर निघतात. हे बघा नाही रवी टरकालेत पण इथंच कुठंतरी हे बघा ह्या ढेकळात एक शेंग आहे. नाही यार ती पाखराने खाल्ली. बघा ही शेंग चांगली आहे. ही परत इकडं खाली ही अशा लय शेंगा सापडतात. इथं आपल्याला लाकड्यावर तयार केले हरण्याला इथं चरायला बांधले. बैलगाडी इथं उभा आहे. मी आता आलो आपलं माथ्यावरच्या शेतात. माथा म्हणजे इथं थोडंसं उंच शेत आहे हे. आणि ह्या शेतापासून आपल्या घराकडं थोडंसं नॉर्मल उतार आहे आणि इकडनं ह्या डाळिंबाच्या शेताकडं शेवटच्या शेतापर्यंत नॉर्मल उतार आहे. असाच उतार तळ्यापर्यंत जातो. तर डाळिंबाच्या बाजूचे जे गवतावालं शेत होतं ना मका पेरली होती उन्हाळ्यात तर त्या शेतात अगोदरच आपण आवत आणलेलं आहे. उभ्या रेषा दिसतात नाही ह्या तर उभं अगोदरच आवत आणलं आहे पण ते लोखंडी आवत होतं आणि ते जास्त खोल बुडतं. मग त्याच्यामुळे होतं काय ह्या गवताच्या खालून गेलं पण ह्या गवताला काय झालं नाही म्हणजे ह्याच्या मुळ्या ढिल्या झाल्या नाहीत. ह्याच्या खालून तर आवत गेलं हे बघा हे असं पण ह्या मुळ्या तर मुळ्यांना माती तशीच चिटकून आहे तर त्याच्यामुळे पूर्ण गवत सुकलं नाही. मग आपण लाकडी आवतानी आता असं आडवा आवत आणणार आहेत. मग त्याच्यामुळे काय होईल गवत सुकत तर आता बैलगाडी सोडतो मी आवत झुकतो. ह्याच्यावर मी वजनासाठी दगड ठेवला आहे म्हणजे माझ्या वजनाची गरज नाही. अगोदर आवत आणलेलं आहे तर त्याच्यामुळं दगड ठेवलं आहे. 10 किलोचा दगड असेल 10-15 किलोचा तर तेवढा दगड मी ह्याच्यावर वजन म्हणून ठेवलं आहे. आणि शेत होतं आहे चांगलं. मी खालीवर गवत होतं आहे. आता आवत सोडलं आहे मी बैलांना पाण्यावर न्यायचं आहे. एकदा पाणी दाखवतो मग परत बैलांना चराय बांधतो. हरण्याचं खाऊन झालं आहे. हरण्याची जागा बदलायला लागेल. बैलांना बांधल्यावरच जागा बदलणार हरण्याची. ए सर चल ए बैल चल. बैलाला आता इथं बांधले गवत खायला. मी जाणार आहे घरी जेवण करायला. मग तोपर्यंत बैल इथं गवत खाते. आता बैल बांधलेत महाग गवत खातायत बैल. हरण्या यार पोट भरलं नाही ह्याचं बरं. थांब 1 मिनटं. आता बदलली हरण्याची जागा. ह्याच्यात मी घेतली मोसंबी आणि घास घेतला आपल्या त्या छोट्या तांबड्या वासराला. घास गवत घास दोन्ही मिक्स आणि मोसंबी घेतली मला खायला. मोसंबी आता संपत आल्यात आपल्या झाडाच्या. ही सोयाबीन पिवळी पडायला लागली म्हणजे हिच्या शेंगा पकल्यात काढायला येणार आहे सोयाबीन 15 दिवसात. धर यार आईने मुरघास टाकलंच होतं त्याला खायला पण गवत खाय ना आता बदलून म्हणलं ना मग त्याला बी खायला आवडतं. थांब असं टाकतो जरा. मी आलो खिलेरीची जागा बदलेली. आल्यानंतर तिने पहिल्या जागेवरचं एकदम क्लिअर खाल्लं होतं तर त्याच्यामुळे परत एकदा तिची जागा बदलली.
परत हिऱ्याची जागा बदलली, हिऱ्या तिकडं खातोय. आज खिलेरीला आणि त्याला लवकर बांधलं होतं ना, तर त्याच्यामुळे हिऱ्याला एकट्यालाच बांधलं तिकडं, आणि त्याची पण जागा बदलली, त्याच्यामुळे ते पण गवत खाते. आणि ह्यो आपण काल डुबलेला राजमा असा आलाय, बरं आहे, चांगला आहे. हे बघा इथं गवत खातं हिऱ्या, ह्याची पण जागा बदलली. अरे हिचं गवत संपलं त्याच्यामुळे उठली ती, तिने गवत पूर्ण खाल्लंय आणि लंगती काय पायाने. थांब बरं, थांब इथं थोडीशी, थांब रे, ए थोडं सुजलंय राव पाय इथं, त्याच्यामुळे लंगती. तिला औषध लावलंय मी, होईल व्यवस्थित. पण ती उठत तीच कशाला काय की तिला सारखं बसवलं तरी जाऊ देतं, फिरू दे तिला. यार थांब रे, बाह्याने घास बी आणला, बरं झालं. ह्याच्यातलं थोडंसं गवत टाकतो तिला, ती गवत संपलं त्याच्यामुळेच उठली होती. चल इकडे दर, झालं चाललो. हा खाती ती, थांब. ह्याच्यात नुसतं गवत आहे का रे, घास नाही का? बरं थांब, ह्याच्यात घास असल्यावर खाती ती, म्हणजे गवत बी खाती पण घास जरा चांगलं खाती तशी ती. बस आता मी आलोय घरून जेवण वगैरे करून. आज सकाळचं जेवण करायलाच उशीर झाला होता, म्हणजे सकाळी दूध पिलं होतं, त्याच्यानंतर जेवण करायला उशीर झाला, तर त्याच्यामुळे दुपारचं जेवण करायला उशीर झाला. आणि परत घरी गेलो तर आता बराच वेळ घरीच बसलो. बैलांनी खाल्लंय मस्तपैकी, सर्जानी व्यवस्थित खाल्लंय, चिमण्याने तर लुळलेच गवत. ए चिमण्या, अरे असं का केलंस? बरं उद्याच्याला कामून आले उद्या तुला इथंच बांधतो, म्हणजे तू नीट खाजीन. सर्जानी खाल्लंय व्यवस्थित, ह्यांना ताण लागले असेल बैलांना. नाहीतर गवत तर बघा ना किती हे असं उंच आहे, नुसतं चिमण्याने लुळले, शेंडे खाल्लेत आणि लुळले. चला आता परत एकदा दुपारून आव धरतो, थोडंसं आणायचं होईल, म्हणजे आणखीन एक तिथं आवते ना, एक पाटावर इथपर्यंत आवत आणायचं होईल. आता लगेच झोपणार आहे बैलांना मी. असं काम म्हणल्यावर कसं खातात, हां? नाही तर एरवी चरायला आणली की टाइमपास करतात. ऐक थांब, एवढा दगड हाणून मी आवथाण्यात आलो आहे. त्याकडेपासून इथपर्यंत मी आज शेतात आलो होतो 2:30 वाजता, तर 2:30 नंतर मी 3 वाजता सोडलो होतं. 2:30 ते 3 नाही 3:30 लावत सोडलं असेल मी. तिथपर्यंत आलो होतो अर्ध्या शेतात, आणि नंतर धरलं होतं 4:30 वाजता आहोत. आता 5:30 वाजले. एका तासात मी तिथून इथपर्यंत आलो आहे. ह्याच्यात कसं खाली पासाला ना आयचनसारखं अडकते, वसन लागते. हे बघ, हे मटेरियल आहे ना, पासाला इकडं पासाला हे लागते, हे काढायला सारखं आवत उचलावं लागते. आणि परत आडवं म्हणलं ना, आडवा थानायचं म्हणलं उशीर होतोच थोडाफार, कारण बैलांना सारखं ओळायला टाईम म्हणते, त्याच्यामुळं होतो. आता 5:30 वाजले, तरी मी 6 वाजेपर्यंत आव थांबतो. आणखीन एक पाटाभर शेतपलीकडे जाईल. उद्याच्याला तर हे आव हाणून होईलच, कारण की उद्या मी सकाळी येईल. आज घरीच बराच वेळ बसलो होतो, लय उशीर झाला होता आव थानायला यायला, तर त्याच्यामुळं मित्रांनो आवत आता सोडतो. आणि हा मधला लोड आहे ना, मी सर्जेवर केलं होतं बरं का, म्हणजे थोडासा सर्जेवर केलं होतं लोड, कारण चिमण्याला नको जास्त लोड, नाही तर चिमण्या आपलं कामच बंद पडायचं एखादी वेळेस. तर त्याच्यामुळे चिमण्याला त्याच्या ताकदीनुसारच घ्यावं लागेल. चला आता मी बैला आव सोडतो. इकडं आलो मी बैलांच्या मेका नेण्यासाठी. हे लागतं बैलांना बांधायला, गवत चरायला बांधायला लागते, जमिनीत रोवायचं आणि ह्याला बैलांचे दावे बांधायचे. मी आवथानेपर्यंत हरण्याने पोटभर गवत खाल्लं बरं का. मी आत्ता आलं पण त्याची जागा बदलली. मी त्याला बैलगाडीपाशी बांधलं होतं, मला बैलगाडी झोपायची, त्याच्यामुळे त्याला आता बाजूला बांधले. आणि मी आता कडवळ आणायला जाणार आहे बैलगाडी घेऊन. तोपर्यंत हरण्याला इथंच गवत खाऊन देतो, मग मी बैलगाडी घरी घेऊन जाता वेळेस हरण्याला घेऊन जातो. मग आता बैलांना नेणार आहे मी कडवळ आणायला. चला आता मी चाललोय कडवळ आणायला बैलगाडी घेऊन.
आता बैलगाडी मी कडवळ भरून आणली, तर हरण्याला घेतो घरी. त्यासाठीच गाडी थांबली. हट पलीकडे. हरणे पाऊस जेल काय काढ. थांब 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 थांब. हरण्याला मी चलवतच घेतो. आई घेते बैलगाडी. म्हणजे काय होईल, मी जाताना पाणी पाजतो ना हरण्याला, मग बैलगाडी परत थांबावं लागते पाणी पाजायला, नाही तर त्याला घरी येऊन वापस आणायचं. त्याच्यापेक्षा नेतो असं. मोत्या चल, मोत्या ए मोत्या, मोत्या चल, मोत्या ये. मोत्या तिकडे मागे. हरणे ए खाऊ नको ना. हरणे चल. बस बस थांब. चल हरणे. हरणे ए हरणे असा फटका देतो तुला. चल. अरे पुढं जाऊ दे ना, घरापाशी आपल्या गेट पुढं थांबेव. हरण्या पाणी पिते. ओके मोत्या आत्ता आले बोलविल्यावर. हरण्या भरपूर पाणी पिला पोटभर, कारण चरायला फिरायला असले ना गुरं, असे चरायला बांधले किंवा चरायला गेले असले मग लय पाणी पिते. घे नाही गाडी पुढं घे. हां बर बर मग तिथवर तर घे. मी आहे की वळा मनाने वळते ते. चल. हा वळतेच बराबर. येऊ दे. अरे धुणं काढायचंच राहिलं आहे, सांगायचं राहिलं. आज आजी गावात गेली तर. हरण्या थांब. हरण्या बैल आता पाण्यावर आणलेत. बैल व्याजले पाणी. ए थुरकी लगेच थांबतो. सरचे आहे काय पाण्याचं. सरचे सरच्या पलीकडे. ए बैल लवकर पाण्यावर चालायचंच नाही. ताण नाही का तुला. पाय तोडशील. थांब. पाणी म्हणजे भरपूर पिणार आहे दोघं पण. चला आता मी पाठीमागं तिकडे शेडमध्ये बैल तर बांधलेत. आता हिऱ्याला घेऊन जायचे. काल दोघांना नेलं ते हिऱ्याला आणि त्याच्या आईला. आज हिरे एकट्याला आधी पाणी दाखवतो. थांब पलीकडून ना. ए तो बैल. मित्रांनो जर आज रात्री पाऊस आला तर आपली मका आणि गाजरं उगवणार. आणि आज आपण जे अवथानले ना तर ते फेल. म्हणजे पाऊस आला ना तर ते गवत परत चिटकल. पण गाजर आणि मका उगवेल. आला तरी चांगली गोष्ट आहे आणि नाही आला तरी पण चांगली गोष्ट आहे. पण कारण मी असं बोलतो, कारण की थोडंसं टिपका टिपका म्हणजे आबाळ आले, थोडंसं टिपका वाटायला लागलं आहे. येईल नाही येईल सांगता येत नाही. आला तरी चांगली गोष्ट आहे. गाजर मका उगवेल. नाही आला तरी काय अडचण नाही. उद्याच्याला मग परत अवथानायचं. म्हणजे आज अवथानलेलं पण चांगली गोष्ट होईल. तण जास्तच वाळण. म्हणजे जे माती चिटकलेलं होतं ना तर ती माती वाळण. आज पाऊस आला तरी, म्हणजे पाऊस नाही आला तर मग उद्याच्याला वापस राहीन अवथानायला. हिऱ्या गप्पीना याला बांधाचीच वेळ झाली आता. खिलरीला आणलं मी, हिऱ्याला आणलं. बैल इथे बैलांना आणखीन खायला नाही टाकलं. इथं एक कुट्टीचं कॅरेट भरून आहे. पण बैलांना मुरघास टाकायचं एक एक कॅरेट. मग हे कुट्टीचं कॅरेट शीतल नाही तर खिलरीला ठेवू आपण. बैलांना मुरघास टाकतो. हिऱ्या तू पिरे. अरे काबरे आज बी वर आली बाबा. आता गुरांना बांधवा. गावरांग थांब. गावरांग आहे. गावरांग थांब. शीताला येऊ दे. बरं झालं काबरी महाग समजली. आज पाऊस जर आला तर काबरी पावसात भिजून कशाला आली असं एडी गाय वरच्या शेडमध्ये काय माहीत. आई हो हो बांधतो. ही सीता बांधली मी. तिचं लाकूड नंतर सोडतो. हे गावरांग माझ्या सर थांब. ए ठोंबे थांब. चल इकडे जा घेऊन चल. बस थांब. आज 6:45 वाजता सगळे काम आवरलेत. म्हणजे आणखीन उजेड. एक रात्री झाला तर थोडासा उशीर, पण आज बघा सगळं दिसतंय स्पष्ट. एवढ्या लवकर कामं आवरलेत.
चला आता काय नाही, जस्ट घरातच बसायचे. हा वालो. हा हो पप्पांनी. बघा इथं आपण हे गुळ ठेवला आहे आपल्या पिल्ल्यासाठी. त्याला मी आज बी खाऊ घातला आहे. हो ह्याला मुंग्या लागल्या तर 1-2. घरात बी मुंग्या येतात कुठून काय की. हा गुळ रोज थोडं थोडं त्याला 3 सुपाऱ्या एवढा गुळ त्याला थोडं थोडं चारायचा. हा गुळ आत्याने आणला होता गाईसाठी, मग मी चारतो तेव्हा पिल्ल्याला. तसं आपल्या गायासाठी गुळ असतो बरं का. आपल्या गायला पण गाय वेळली ना तर लागतो बाळाला गुळ, त्यासाठी असतो गुळ. चला आता